मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो संशयित आरोपी आहे त्या वाल्मिक कराडवर नुकताच मोक्का लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडचा काही सहभाग आहे का याबद्दल आता त्याची चौकशी देखील होणार आहे। अवादा पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी त्याच्यावर आरोप होते। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील त्याला सुनावलेली होती। मात्र सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोग गावकऱ्यांनी अलीकडेच केलेलं आंदोलन पाहता आणि त्यानंतर देशमुख कुटुंबाने केलेली मागणी पाहता बीडच्या पोलीस प्रशासनाने अर्थात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या SITने कराडवर मोक्का लावत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याला आरोपी करण्यात आलं आहे। कराडवर मोक्का लावल्यानंतर कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये आंदोलन देखील केल्याचं पाहायला मिळतंय। कराडच्या आईनं देखील हे आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल घेतल्याची माहिती देखील आता मिळते। अर्थात आजही परळीमध्ये तसंच बीडमधल्या गेवराईमध्ये कराडवरच्या कारवाई विरोधात आता आंदोलन होत आहे। या सगळ्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे हे तातडीनं परळी शहरात दाखल झालेले आहेत। परळीमध्ये निर्माण होत असलेली तणावाची परिस्थिती पाहता आणखी तणाव उद्भवू नये, कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांना त्यांनी समजून सांगावं, यासाठीच धनंजय मुंडे यांनी परळी गाठली असावी असं सांगितलं जातंय। मंडळी, परळी हा धनंजय मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर एक जबाबदारी म्हणून त्यांना अशा तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। मात्र वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्याच्यावर दाखल झालेल्या मोक्का या कारवाईमुळे धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढणार आहेत असं एकूण दिसून येत आहे। यातलं पहिलं कारण जे आहे, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की अजित पवारांवर का आली आहे, या निर्णयावर किंवा या निर्णयाचा धनंजय मुंडे यांच्यावर काय परिणाम होणार आहे, मुंडेंच्या अडचणी वाढणार आहेत का, एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीडमध्ये अडचणीत आला आहे असं देखील या माध्यमातून आता म्हटलं जातंय। मंडळी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी असणारा विष्णू चाटे हा केज राष्ट्रवादीचा तालुका प्रमुख होता आणि तो या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा आरोपी असल्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा खराब होण्याची शक्यता पाहता अजित पवारांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या बरखास्तीचा निर्णय घेतला असावा असं म्हटलं जातंय। कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का आता मानला जातोय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बीडमध्ये पाहिलं जातं। अर्थात धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच ही बीडची कार्यकारिणी नियुक्त करण्यात आल्याचंही आता म्हटलं जातंय। एकूणच वाल्मिक कराडवर लागलेला मोक्का हा पहिला धक्का धनंजय मुंडे यांच्यासाठी होता, कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा किंवा त्यांचा राईट हँड म्हणून कार्य करणारा व्यक्ती म्हणून देखील ओळखला जातो। मंडळी, मोक्का कारवाईमुळे त्याच्या अडचणी वाढणार आहेत। मात्र मोक्का किती दिवस चालणार आहे हे त्याच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या सहभागावर निश्चित होईल। मंडळी, वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केल्याचं आपण पाहिलं होतं। त्यासाठी विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत त्या संदर्भातलं निवेदन देखील दिलं होतं। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव न घेता आका आणि आकाचा आका असं म्हणत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोपही केले होते। वाल्मिक कराड चालवत असलेल्या गुन्हेगारी कारवाया आणि त्याला धनंजय मुंडे यांचा कसा पाठिंबा आहे असे देखील आरोप सुरेश धस यांनी केले होते। तेव्हा देखील धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतील असं म्हटलं जात होतं। मंडळी, धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतील किंवा ते अडचणीत सापडले त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या परळी या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची आणि तरुण स्थानिक नेत्यांची फळी बांधून ठेवण्याचं काम आजवर वाल्मिक कराड हा करत आलाय। अर्थात वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा व्यक्ती म्हणून ओळखला जातो। त्या परिसरात त्याची ओळख आहे, कमांड आहे। अशावेळी वाल्मिक कराडवर झालेली मोक्काची कारवाई, त्यामुळे साहजिकच परळीमधला कार्यकर्त्यांचा वर्ग देखील आता डिस्टर्ब झालाय असं म्हटलं जात आहे। कारण वाल्मिक कराड ज्या पद्धतीनं परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करायचा, अर्थात त्या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या मेहनतीच्या जीवावरच धनंजय मुंडे परळीमधून विक्रमी मतांनी विजय होत आलेले आहेत। त्यामुळे साहजिकच वाल्मिक कराडवर केलेल्या या कारवाईमुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार आहेत असं म्हटलं जातंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी केल्यामुळे आणि तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे बीडमधला वंजारी समाजही आता आक्रमक झालेला दिसतो आहे। त्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा राहतोय की काय असेही प्रश्न आणि शंका उपस्थित होत आहेत। कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सातत्यानं आवाज उठवल्याचं आपण पाहिलं आणि मुंडेंवर त्यांनी त्यावेळी आरोपही केले।
मुंडेंवर त्यांनी आरोप केल्यानंतर मात्र वंजारी समाजामध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि बीडमध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। त्यामुळे एकूणच आजच्या परिस्थितीमध्ये बीडमध्ये निर्माण झालेली ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेससाठी अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मारक ठरणारी असू शकते असं सांगितलं जात आहे। कारण कोणताही समाज नाराज होणं अजित पवारांच्या पक्षाला परवडणार नाही, ना मराठा ना वंजारी। तसंच मराठा आणि वंजारी समाज यांच्यामध्ये शांतता निर्माण करायची असेल तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामाही घेऊ शकतात, अशा चर्चा किंवा शक्यता या राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहेत। त्यामुळे एकूणच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आरोपी म्हणून सहभागी करणं, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करणं आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढतील असं सांगितलं जात आहे। धनंजय मुंडे यांच्या अडचणी खरोखर वाढतील का, त्या वाढणार असतील तर त्याची कारणं कोणती असतील, याबद्दल तुम्हाला काही माहिती असल्यास तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओमध्ये वेळ झाली तुर्तास इथेच थांबण्याची पाहत रहा कडक बात।